सत्यजित आणि मनोज सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला विनंती असेल मॅच लगेच सुरुवात करा. 15 मिनिटाचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे, अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये येईल याची दक्षता दोन्ही टीम बघा. तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळता, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, त्या नियमाचं उल्लंघन करू नका. ज्यावेळी सीझन सुरू झाला त्यावेळी कर्णधार ग्रुपवरती तुम्हाला नियमावली पाठवली होती. त्या नियमावलीची योग्य ती अंमलबजावणी तुम्ही करणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने याची दक्षता घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. टॉस जिंकलाय कराटे संघाने. फिल्डिंगचा निर्णय आमंत्रित केलाय निसरे संघाला. बॅटिंगसाठी पहिला बॉल शतायू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या बॉलवरती शतायू याने विकेट घेतली आहे. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. जावं लागेल माघारी. बॅक टू द पेव्हिलियन. सत्यजित याला शून्यावरती बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि शतायू जर पाहायला गेलं आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती शतायू सूर्यवंशी याही गोलंदाजाची चर्चा भरपूर राहिली आहे. रबर बॉल हंगाम ज्या गोलंदाजाने गाजवला होता, ज्या खेळाडूने गाजवला होता, तोच हा शतायू सूर्यवंशी गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय, जिथे सातत्याने चर्चा राहिली या गोलंदाजाची. आणि आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली या गोलंदाजाने. कमी काळामध्ये याही खेळाडूचं नाव भरपूर चर्चेत राहिलंय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शतायू. हो यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतंय. तिथे एक धाव जरूर प्राप्त होते. पावसाळी हंगामामध्ये भरपूर सारा प्रभावित केलं होतं शतायूने, परंतु टेनिस संघाम आहे आणि टेनिस संघामामध्ये पुन्हा एकदा त्याच रंगात आणि ढंगात या सीझनची सुरुवात करत असताना पंचांकडे लाऊड अपील केली. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला. बीट करून बॉल पाठीमागे बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. इथं डॉट बॉल ही खासियत आहे. प्रत्येक व्हेरिएशन, प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या शैलीने मात्र हाताळण्याची शैली या शतायूकडे आहे. आणि तोच हा गोलंदाज मात्र पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती पुढचा बॉल घेऊन, परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर मनोज. हो आणखीन एक चांगला बॉल आतमध्ये वळणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. परंतु आता आपण जर पाहायला गेलं तर निसरे संघ कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचा फायदा कुठेतरी निसरे संघाने घ्यावा लागेल. मनोजकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मनोजला करून दाखवावं लागेल. एक चांगला धावसंख्या उभारायची असेल यावेळेस. हाफ ट्रॅकर बॉल आपटी बार मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते धावफलकावरती. परंतु आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे शतायू सूर्यवंशीची, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचा त्याने हाताळला आणि फक्त धावा खर्च केल्या. एक आणि एक महत्वाची विकेट त्याने नक्कीच गमावली आहे. ही सुरुवात आहे, चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाजी करणारी टीम कराटे संघ. परंतु आता निसरे संघाला हात खोलावे लागतील, जिथे मनोज आणि प्रथमेश यांना हात खोलावे लागतील, कारण प्रत्येक षटक हे पंचम आहे. 5 बॉलच आहे, त्यामुळे 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावफलकावरती लागवणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि तेच तुम्हाला करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन अनिल आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन तिथे स्ट्रायकरला प्रथमेशला बघतोय. प्रथमेशला देखील हात खोलावे लागतील आणि
एक चांगली पार्टनरशिप मनोज आणि प्रथमेशला करावी लागेल, जिथे सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. त्यामुळे एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस टीम निसरे संघाला करावा लागेल. सुरुवात मात्र चांगली आहे आणि चांगली सुरुवात करत असताना टीम आपण कराटे बघतोय. पहिलं षटक तर चांगलं हाताळलंय, दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बघा फिल्डिंग करणारी टीम कराटे संघ भरपूर वेळ घेत आहे, वेळेचा निर्बंध आहे, वेळेत आपल्याला हा सामने संपवायचे आहेत. त्यामुळे मॅच लगेच सुरुवात करा. हलक्याताने ढकलून दिलाय, एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवते, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. 2 धावा जरूर आल्या तरी या 2 धावेने मात्र धावफलक मात्र काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जो जावं लागेल जरूर, कारण सिंगल डबलने जास्त काही होणार नाहीये. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, स्वतः काउकॉर्नर रिजन मध्ये शतयू आहे, वेगाने फेकी करतोय आणि एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. मनोज आहे आणि मनोज वरती आता संघाची नजर असेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे 2 पावलं पुढे सरसवलेत. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय, एकच धाव प्राप्त होते. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यासाठी गेले, शतयू आहे आणि शतयूकडनं चुकी झाली आहे. बॉल आता तो निसटलाय, बहुतेक तयार नव्हते. ज्यावेळी बॉल त्यांच्यापर्यंत आला होता ते स्वतः तयार नव्हते, थोडेसे पुढे आले, परंतु बॉल शेवटच्या मुवमेंटला हातातून निसटलाय. कॅच तिथे ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप होत असताना जीवदान प्राप्त झालंय. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, तिथे 1 धाव प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त आणि 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. चांगलं षटक म्हणता येईल, जिथे पहिलं षटक शतयूने हाताळलं, धावा खर्च केली, फक्त 1 आणि 1 विकेट प्राप्त केली. तिथे अनिल यांनी दुसरं षटक हाताळलं आणि 5 धावा खर्च केल्या, विकेट आली नाहीये, परंतु मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलं फलंदाजाला. तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र कोणाला वापरलं जातं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. राज आलाय, गोलंदाजी मधून राज करेल का, परंतु बघा अजूनही हात खोललेले नाहीयेत मनोज आणि प्रथमेशने, जिथे सुरुवात चांगली राहिली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. बॅकफुटला जात असताना अगदी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, व्हॉट अ थ्रो, काय थ्रो केलाय, डायरेक्ट हिट बरोबर यष्ट्यांवरती नॉन सेकंड एंडला धडकतोय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. प्रथमेशला रनआउट स्वरूपात जावं लागेल माघारी. हा ऍक्शन रिप्ले, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, अगदी वेगाने शतयूने थ्रो केलाय आणि बरोबर थ्रो मात्र पाहायला मिळाला. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन साइडला मोठ्या फटक्यासाठी गेलेत, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. घोषंगी क्षेत्र आहे, तुम्ही किती मोठे फटके मारलात तर तुम्हाला जास्तीत जास्त एकच धाव मात्र प्राप्त होणार आहे. 12वे खेळाडू थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, धावा होत नाहीयेत. धावा येणं महत्वाचं असेल, कारण सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ओळखलं गोलंदाजाने, रीड केला फलंदाजाला, कारण 2 पावलं पुढे आला होता मनोज आणि बरोबर राजने ओळखलं, गती कमी केली या बॉलवरती आणि फक्त एकच धाव संघाच्या खात्यामध्ये नक्कीच दिली गेली. आणि यावेळेस देखील चांगला बॉल, फिरकीचा जादूगार, अगदी बोटांची जादू चेंडूवरती फिरवली जाते.
जिथे टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय हा बॉल. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेले तिथे कॅचचा कॉल आणि 2 क्षेत्ररक्षक आले. कॉलिंग नव्हतं की कॅच अशी ड्रॉप होतेच. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय. कॅचचा कॉल नव्हता आणि कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर चांगला पाहायला मिळाला. परंतु ज्यावेळी 2 क्षेत्ररक्षक येतात ना असे अपघात नक्कीच घडतात. आणि बघा आतापर्यंत 2 जीवदान प्राप्त झालेत फलंदाजांना. जीवदानाचा कुठेतरी फायदा असेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. त्याच्या वेळी 10 आकडा 10 फलकावरती लागतो. त्यावेळी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते कारण त्याच्या जर्सीचा नंबर 10 होता आणि स्कोर कार्ड वरती धावा देखील 10 बघतोय. 3 षटक समाप्त आणि 10 धावा धावफलकावरती लागल्यात. साईराज गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र अंतिमचं षटक मनोज आहे आणि मनोजला मात्र आता मोठे फटके मारावे लागतील. करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता परंतु बॉल पाठीमागे चाललाय. 1च धाव प्राप्त होईल. 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा होऊ शकतो. सध्याच्या घडीला बघतोय परंतु गोलंदाजाचा दबदबा टीम कराटे संघाकडनं पाहायला मिळतोय. कराटे संघाने परंतु आता निसरे संघाने अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. सातत्याने प्रयत्न होतोय आणि प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये आणि तिथे आणखीन एक विकेटचं पतन. मनोज याला मात्र जावं लागेल माघारी. मनोज एक मात्र दुवा होता आपल्या संघाचा. तिथे जास्त काही करता आलं नाहीये मनोजला देखील आणि मनोज देखील नाराज होत असताना मात्र माघारी जात असताना डगआउटच्या दिशेने. तर राहुल आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किती वाजता चालू झाली? अहो इथे तुम्हाला बोल ना टाइम लिहा पहिला पण टाकता. लवकर पळवा मॅच. पाचच्या रविवारी शनिवारी अंधारात खेळूया आपण. आपटी बार यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू मात्र जरूर हटवलाय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकासमोरून मातीचा सुगंध आणि कानामागून जागते रोचा इशारा दिलाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगला बॉल तिथे हाताळलाय. साई अगदी चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन तैनात होतं. ते चांगला स्टॉप तिथे गेलाय. एक धाव मात्र जरूर आली. आता बॉल शिल्लक आहेत 1 आणि 1 बॉल वरती किती धावा येतील. टीमची धावसंख्या 12 झाली आहे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल आणि विकेट किपरने कुठलीही चुकी केली नाहीये. तिथे फलंदाज बाद होत आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम निसरे संघ. पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि पहिला बॉल इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 12. विजयासाठी लक्ष असेल 13 धावांचं. चला जास्त वेळ न घेता निसरे टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि कराटे टीम आपण लगेच बॅटर पाठवायचे आहेत. 13 धावांचं लक्ष आहे. येणारे 20 बॉल आणि 13 धावा करायचे आहेत. नेक्स्ट मॅच एका बाजूला मालदन संघ तर दुसऱ्या बाजूला सुरू असलेली मॅच त्याच्यातून विजेता संघ अशी मॅच असेल. तोपर्यंत आपण जर पाहायला गेलं तर एक चांगलं आयोजन विजयदादाने टीम यांच्या माध्यमातून आज मळाईदेवीच्या आशीर्वादाने मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरूड आयोजित मळाईदेवी चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या संघटनेच्या अंतर्गत ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. टीम निसरे संघ लगेच या कारण बघा वेळेचं निर्बंध आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे आणि टीम कराटे संघ शतायू अँड टीम लगेच मात्र बॅट्समन पाठवायचे आहेत. येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग सीझन क्रमांक 6व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रीडा स्पर्धा नक्कीच ऑक्शनची डेट आणि लीगची डेट ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आता वेध लागलेत PTPLचे आणि संपूर्ण कमिटी शिवा जाधव बॉस हे देखील सज्ज आहेत नवीन पर्वासाठी नवीन सीझनसाठी. काही काळामध्ये तुम्हाला
या नवीन सीझनची ऑक्शनची डेट आणि फॉर्म्स तुम्हाला आपल्या कर्णधार ग्रुप आणि बॉस ग्रुपवरती नक्कीच पाहायला मिळतील. कारण BTPL म्हटलं की एक मेजवानी, एक भव्य दिव्य असं आयोजन डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग नक्कीच पाहायला मिळते. गतवर्षीचा आपण जर पाहायला गेलं तर बाईक होती आणि बायकर मॅन प्रशांत बोत्रे राहिला होता. या सीझनसाठी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. यंदाचं पर्व कशा पद्धतीने असेल, काय नवीन पाहायला मिळेल, कशा पद्धतीने पाटण तालुका प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅटमध्ये नवीन सीझन, नवीन हंगाम आणि या नवीन हंगामासाठी कशा पद्धतीने पारितोषिक असतील हे येणाऱ्या काळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. थोड्याच दिवसामध्ये हे 6वं पर्व आपल्या अनुभवायला मिळेल. आणि नक्की पाहायला विसरू नका पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. कमिटी सज्ज आहे या नवीन हंगामासाठी, नवीन सीझनसाठी आणि संपूर्ण लीग ची लिंक असेल किंवा संपूर्ण फॉर्म असतील हे तुमच्या कर्णधार ग्रुपवरती येतील आणि थोड्याच दिवसामध्ये ती डेट तुम्हाला कळवली जाईल. तोपर्यंत जाऊया मॅचच्या दिशेने आणि पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तर अर्धामध्ये जाऊया. फर्स्ट इनिंगला समाप्त होत असताना सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. सत्यजित मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आणि शतायू सूर्यवंशी आणि ऋषी मात्र सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर शतायूने कमाल केली होती, परंतु बॅटिंगमध्ये कशा पद्धतीने फॉर्म राहतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. रबर बॉल हंगाम ज्या खेळाडूने गाजवला होता तोच हा खेळाडू मात्र स्ट्राईक अँड एंडला पाहतोय. अर्थातच शतायू सूर्यवंशी चांगला फॉर्म मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला बॉल सत्यजित याचा शतायूसाठी. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅकफुट पंच मात्र जरूर पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप. परंतु ज्या पद्धतीने कराटे संघाची गोलंदाजी राहिली त्याच पद्धतीने गोलंदाजी निसरे संघाची राहिली तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात आणि ती क्षमता सत्यजित कडे नक्कीच आहे. थोडासा शफल झाला, 2 पावलं पुढे आला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे सत्यजितच्या माध्यमातून झालाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी निसरे संघाला करावी लागेल आणि तो दबदबा आणि तो दरारा मात्र कायम ठेवावा लागेल या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस बॉल होता, हलकासा बॅटला ब्रश झाला होता. अगदी चांगला बॉल तिथे हाताळलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर हा बॉल देखील आलाय. 3रा डॉट बॉल. संघाचं खातं अजूनही ओपन झालेलं नाहीये. जिथे पहिलं षटक शतायूने हाताळलं तर पहिल्या डावामध्ये आणि आता सत्यजित हाताळतोय त्याचं प्रत्युत्तर मात्र पहिल्या डावामध्ये सत्यजित देत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी नक्कीच चांगली पाहायला मिळते सत्यजितच्या माध्यमातून टीम निसरे संघाकडनं करत असताना. पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय. इथे कॅचचा कॉल, थोडासा जमिनीला ब्रश झालाय. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये असा दबाव नक्कीच सातत्याने पाहायला मिळतो. तिथे टीमची धावसंख्या 12 आहे, विजयासाठी लक्ष 13 धावांचं आणि थोडासा दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील नक्कीच पाहायला मिळतोय. कारण जकडून आकडून ठेवलंय सत्यजितने फलंदाज शतायूला. मोठ्या फटक्यासाठी गेले. कॅचचा कॉल आहे. ही कॅच महत्वाची आहे आणि फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. OUT आउट. महत्वाची विकेट होती. शतायूला माघारी धाडलाय. पहिल्या डावाचा प्रत्युत्तर देत असताना मात्र दुसऱ्या डावामध्ये सत्यजित याने मात्र चांगली गोलंदाजी केली आणि पहिलं मेडन ओव्हर हे षटक मात्र हाताळलंय सत्यजितने. टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने मात्र षटक हाताळलंय. पहिलं षटक पॉवर प्लेच होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त काही करता आलं नाहीये. जकडून आकडून ठेवलं होतं आणि चांगलं षटक तिथे मात्र नक्कीच हाताळण्यामध्ये यश आलंय टीम निसरे संघाकडनं सत्यजितला. आता टीम मीटिंग बोलवले, टीम मीटिंग घेतली गेली आहे. कशा पद्धतीने मात्र इथून चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न टीम निसरे संघाचा राहील. लो स्कोरिंग मॅच ही सोपी असते परंतु बघायला थोडीशी अवघड असते आणि तेच मात्र नक्कीच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. गोलंदाजीमध्ये प्रथमेश आलाय. प्रथमेश वरती जबाबदारी आहे आता दुसऱ्या षटकाची
आणि प्रथमेशला सत्यजित सारखी गोलंदाजी करावी लागेल, कारण कुठलाही मोठा फटका येऊ द्यायचे नाहीये. सिंगल डिबल आली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये, परंतु लो स्कोरिंग मॅच आहे, तिथे अजूनही धावसंख्येचं खातं अकाउंट ओपन झालेलं नाहीये टीम कराटे संघाचं. तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न टीम निसरे संघाचा देखील होतोय. मॅच थोडी स्पीडअप करा मित्रांनो. प्रथमेशांचा पुढचा बॉल आता स्ट्रायकर एंडला अनिल. बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव प्राप्त झाली आहे. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत आहे. आता कुठे एक धाव लागले धावफलकावरती आणि श्री गणेश झालाय संघाचा. बारावे खेळाडू देखील थोडेसे खुश आहेत, कारण जिथे पहिल्या डावामध्ये विकेट गेल्या होत्या, परंतु आता चांगलं षटक हाताळत असताना 12 खेळाडू देखील थोडासा खुश असताना थोडीशी स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल सुटलाय, तिथे डीप मध्ये देखील चुकी होते आणि आता 12व्या खेळाडूने डोक्याला हात लावले. ते काय घडलंय आणि चौकार आलाय की त्याला देखील थोडंसं टेन्शन आहे. चौकार कुठेतरी अडवणं महत्वाचा होता. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, काउ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवलंय. षटकारासाठी 6 धावा आल्यात. आधीच्या बॉलवरती चौकार, या बॉलवरती षटकार. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. आता काही होणार नाहीये, तो चौकार अडला असता तर या बॉलवरती कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु आता फक्त 2 धावांची गरज. चला टीम मालदण कॅप्टन या टॉस साठी. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. अगदी ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. त्यांना माहिती आहे जास्त काही घाई करण्याची गरज नाहीये. आता स्कोर झालाय लेवल, आता फक्त विजयासाठी एका धावेची गरज. आणि हा बॉल आलाय डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि विजय प्रस्थापित केलाय टीम जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाने. हार्डलक बॅडलक टीम श्री सोमाई देवी स्पोर्ट्स निसरे संघ. 12वे खेळाडूचे मनापासून आभार, आज तुम्ही इथे आलात आणि